न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा रावेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसताना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध रावेर भाजपच्या वतीने करण्यात आला. या विरोधात तहसील कार्यालयात निदर्शने करण्यात आल्या. रावेर भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आमदार खडसे यांनी अश्लील भाषेचा वापर करून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. खडसे यांच्या वक्तव्यातून त्यांचा खरा चेहरा समोर आला असून त्यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे, अशा वेळी सुरेश धनके यांनी सांगितले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रदेश सदस्य सुनील पाटील, तालुका अध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुका अध्यक्ष राजन रासूरकर, तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, चंदू पाटील, केन्हाळा, महेंद्र पाटील, चेतन पाटील, दुर्गदास पाटील, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमचे नेते माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती माननीय एकनाथरावजी खडसे यांनी ज्या प्रकारे बेछूट आरोप केलेत ते कदापि त्यांनाही शोभनीय नाही आणि राजकारणातील कोणत्याही व्यक्तीला ते शोभनीय नाही. एकीकडे एका हातात पुरावा आणि दुसरीकडे आरोप असं सूत्र राजकारणात वापरावं लागतं. मात्र कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे पुरावा नसताना फक्त आरोप करायचे आणि बदनामी करायची असं एक सूत्र माननीय नाथाभाऊंचं आहे आणि ते त्या पद्धतीनं येत्या काही ना काही दिवसामध्ये ते सतत गिरीश भाऊच्या माध्यमातून गिरीश भाऊवरती बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात भाऊंनी म्हणजेच आमच्या गिरीश भाऊंवरती अशा प्रकारे कोणतेही आरोप करू नये आणि असल्यास गिरीश भाऊ सुद्धा सांगतात की एका हातात पुरावा घ्यावा आणि माझ्या विरुद्ध जो असेल त्या चौकशीला मी जाण्यास तयार आहे. एका पुरावा देऊन जर आरोप केले तर त्यात मी कोणत्याही यांना चौकशीला जाण्यास तयार आहे. मात्र पुरावा नसताना आरोप करणं हे निषेध आहे. त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मंडळामध्ये एकनाथरावजी खडसे यांचा निषेध करत आहोत आणि आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडतील त्यात आम्ही ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी त्याचा विरोध करेल, निषेध करेल आणि वेळ पडल्यास पाहिजे ते आंदोलन करण्याची परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मिलापनगर परिसरात काळे ठिपके प्रकरण, मनसे आक्रमक. डोंबिवली MIDC मिलापनगर परिसरात काळे ठिपके प्रकरण. प्रदूषणामुळे गाड्यांवर, पत्र्यांवर, कपड्यांवर काळे ठिपके पडल्याचा आरोप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मनसे आक्रमक. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी. आपण निवेदन दिलेले आहे. आता आपण जर बघितलं तर डोंबिवलीनंतर 27 गावात सुद्धा पण अनेक ठिकाणी ठिपके पडलेले आहेत. नागरिकांना भुर्दंड पडला आहे. निवेदन दिले, काय माहिती द्यावी? आज खऱ्या अर्थाने काल डोंबिवली शहरामध्ये काला पाऊस पडला. म्हणजे आतापर्यंत हिरवा, पिवळा, निळा या पद्धतीने डोंबिवली शहरामध्ये लोकांनी पाऊस अनुभवलेला आहे. तर काल जो काळा पाऊस पडला, जर तुम्ही बघाल तर गाड्यांवर, घरांवर, लोकांच्या पांढऱ्या शैतांवर जे टिपके धुवूनसुद्धा निघत नाही, अशा पद्धतीचा पाऊस काल पडला तर पडला. सर्वकडे त्या गोष्टीचे व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियाला या बातम्या फिरताना सुद्धा सकाळी आज पडला. म्हणजे हे अधिकारी तरीसुद्धा डोंबिवलीमध्ये नाहीत. सन्माननीय आमदार राजूदा पाटील यांनी डोंबिवली शहरामध्ये MPCBचं एक ऑफिस, कार्यालय असला पाहिजे आणि 24 तास या ठिकाणी त्यांचा माणूस बसला पाहिजे. हे वारंवार सांगितल्यानंतर ऑफिस केलं, पण या ठिकाणी त्यांचा माणूसच नसतो. खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले आणि ते यंत्रणा बसायला पाहिजे आणि डिस्प्लेवर तो दिसायला पाहिजे. हे करण्यासाठी सांगितलं आहे तर तो पिंपलेश्वरला बसवला आहे. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रदूषण केलं जातं, केमिकल कंपन्या आहेत, या ठिकाणी यांनी बसवलेलंच नाहीत. खऱ्या अर्थाने नागरिकांचं, डोंबिवलीच्या नागरिकांना जीवाशी खेळण्याचं शासनसुद्धा खेळतं आहे. कारण यांचे ऑफिसर ज्या केमिकल कंपनीमध्ये बसलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये डोंबिवली शहराला पूर्णपणे यांनी वाऱ्यावर ठेवले. म्हणजे थोडक्यात म्हणजे यांना जेव्हा भोपाळसारखा जो दुर्घटना होईल तेव्हा यांना जाग येणार आहेत का? वारंवार नेते येणार, इथले पालकमंत्री येणार, केमिकलचे अधिकारी येणार, केमिकल कंपन्या हलवणार म्हणून सांगितल्या. त्याच्यावर यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही. फक्त बातम्या करणार, त्यांना भेटून जाणार आणि यांची टुमडी भरून फक्त मी तर थोडक्यात सांगेल, ही नेते मंडळी जी येतात, ही मंत्री मंडळ जी येतात, ही फक्त आपल्या तुंबड्या भरायला डोंबिवलीमध्ये फक्त असं वातावरण भरण्यासाठी झालं की येतात, एवढंच फक्त सहानुभूती करायला फक्त दाखवतात. काय आश्वासन दिलं आहे? आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की MPCB बोर्डाचं ऑफिस आमचा इथे करतो आहे आणि ते 24 तासा माणूस बसेल. हे 2 दिवसामध्ये ते करणार आहेत. आणि डिस्प्ले हे महिनाभरामध्ये आम्ही पुन्हा या गार्डा सर्कलच्या परिसरामध्ये, गार्डा कंपनीच्या परिसरामध्ये लावतो आणि त्याचा रोजच्या रोज रिपोर्ट तुम्हाला या डिस्प्ले लावून दिला जाईल या महिनाभरामध्ये, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शेतकरी आत्महत्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. मकरंद जाधव. कर्जमाफी करता येणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. यावर बोलताना मकरंद जाधव म्हणाले, अजित पवारांच्या वक्तव्याचा काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत. कर्जमाफी ही सध्या करता येणार नाही, मात्र कर्जमाफी होणार नाही असं अजिबात नाही. लाडक्या बहिणींचं विविध योजनांवर मोठा खर्च होत आहे, त्यामुळे सरकारला वाटेल तेव्हा निश्चितच कर्जमाफी होणार आहे. राज्यात दररोज 60 शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर बोलताना मकरंद जाधव म्हणाले, शेतकरी आत्महत्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. कालपर्यंत 2700 कोटी रुपये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत दिली आहे. शेतकरी आत्महत्येची कारणे, त्यावर उपाय सरकारकडून केले जात आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी, त्यांच्या शेतीला शाश्वत पाणी देण्यासाठी विविध प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आणखी 1 लाखाची तोकडी मदत वाढवण्यात यावी. यावर बोलताना मकरंद जाधव म्हणाले,
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून 1 लाख मदत दिली जाते, ती अतिशय तोडकी आहे। ही मदत अशी वाढवता येईल या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत आणि लवकरच त्यावर निर्णय होईल। युवा शेतकरी कैलास नागरे आत्महत्यावर बोलताना मकरंद जाधव म्हणाले, राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांची आत्महत्या दुर्दैवी आहे। त्यांच्या आंदोलनानंतर मी संबंधित मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे आणि लवकरच त्यांच्या मागणीनुसार त्यांचा 14 गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून कशा पद्धतीने पाणी देता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत। नाही येईल, आता सरकार आता शेवट पैशाचं सोंग करता येत नाही। आता लोणार सरोवर असेल, सिंदखेड राजा जिथं जिजाऊंचा जन्म झाला, त्या असे जे काही किंवा अन्य बुलढाणा जिल्हा खरं ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशी अनेक स्थळं आहेत की जी स्थळं डेव्हलप केल्यानंतर त्या ठिकाणचं पर्यटन आणि इतिहास हा आपल्याला जतन करता येईल, जिवंत करता येईल अशा पद्धतीची एकूण स्थळं आहेत। निश्चितपणानं म्हणजे आता 5 वर्ष हे सरकार आत्ता आले, 5 वर्ष आम्हाला कालावधी आहे, त्यामुळे सिंदखेड राजा असेल किंवा लोणार सरोवर असेल किंवा अन्य आमची जी काही स्थळं आहेत, ऐतिहासिक स्थळं असतील किंवा आपली तीर्थक्षेत्र असतील, पर्यटन स्थळं असतील, या संदर्भामध्ये विकास आराखडा तयार करून त्याला निश्चितपणानं मान्यता घेऊन हा बुलढाणा जिल्हा किंवा या जिल्ह्याचा इतिहास कसा जिवंत ठेवता येईल या संदर्भातला प्रयत्न आम्ही निश्चित करणार। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. समता भूमी ते सत्यशोधक इथून निघालेली मशाल यात्रा बुलढाण्यात दाखल। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त समता भूमी ते सत्यशोधक भूमी बुलढाणा येथे निघालेली मशाल यात्रा आज बुलढाण्यात दाखल झालेली आहे। येत्या 11 एप्रिल रोजी बुलढाणा शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य दिव्य जयंती साजरी होणार आहे। त्या अनुषंगाने जयंती उत्सव समितीच्या वतीने पुणे येथील फुलेवाड्यामधून अखंड ज्योत बुलढाणा शहरामध्ये येत असते। आज रोजी त्या ज्योतीचं आगमन बुलढाणा शहरामध्ये झाल्यानंतर ठिकठिकाणी तिथे स्वागत करण्यात आले। बुलढाणा येथील धाड नाकामधून सुरुवात झालेली यात्रा बुलढाणा शहरातून मोठ्या उत्साहात निघाली। जय ज्योती जय क्रांतीच्या घोषांनी बुलढाणा शहर दाणाणले। आजपासून 11 एप्रिल पर्यंत ही ज्योत अशीच शहरातील महात्मा फुले शाळेमध्ये तेवत राहणार आहे। मी प्रदीप डांगे, आम्ही आणि आमचे सर्व सहकारी काल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निवासस्थानाहून ही जी ज्योत या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे। त्या ज्योतचं ही जी यात्रा आहे त्याचं नाव समता भूमी ते सत्यशोधक भूमी असे ही मशाल ज्योत यात्रा या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे। आणि आता या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकासमोर या ठिकाणी ज्योतीचं आगमन झालं, या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं आणि ही ज्योत आता महात्मा ज्योतिराव फुले शाळा या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आहोत आणि आजपासून 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ही ज्योत त्या ठिकाणी तशीच तेवत राहावी। धन्यवाद। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. केडीएमसी शक्तिधाम रुग्णालयासमोर काँग्रेस आणि ठाकरे गटाचं आंदोलन। केडीएमसी शक्तिधाम रुग्णालयात महिला मृत्यू प्रकरण, काँग्रेस, ठाकरे गट आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक, रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू। रुग्णालय प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। काय भूमिका असणार आहे आता सध्या तुमची काय भूमिका आहे?
काल ज्या महिलेचं दुर्दैवी इथं ह्यांच्या हलगर्जीपणामुळे जी महिला गेलेली आहे, 30 वर्षाची तरुण महिला आहे, तर तिच्या बाबतीत ह्यांनी जी काही हलगर्जीपणा दाखवलेला आहे, मुळात इथं डॉक्टर्स नाही आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हे शासकीय रुग्णालय असून ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणतरी प्रीती ससाने मॅडम आहे तिला दिलेलं आहे. ती डॉक्टर आहे का आणि इथे ज्या डॉक्टरांनी तिला तपासलं त्या डॉक्टरांची डिग्री काय आहे, ते इथे कायमस्वरूपी डॉक्टर म्हणून आहेत का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहेत ते बघायला पाहिजे. आणि दुसरी अशी गोष्ट की जी महिला जीवानिशी गेलेली आहे ती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे, त्या महिलेच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून एक चांगली रक्कम मिळाली पाहिजे. शिवाय जो हलगर्जीपणा ज्यांनी दाखवला त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे प्रकरण गाजत आहे तसंच इथे ही कालचीच दुर्दैवी घटना नाही आहे. 1 महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात देखील एका महिलेचा गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर इथे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे आणि शासन लाडकी बहीण बोलून निद्रिस्त आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रिया सुळे यांचा छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा. छत्रपती कारखाना निवडणुकीवर म्हणाले, आमचे शेतकरी हिताची भूमिका आहे. आमचे जाचक कुटुंबियांशी कौटुंबिक संबंध देखील आहेत. सुप्रिया सुळे यांचा छत्रपती साखर कारखाना पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा. माळेगाव कारखान्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रामेश्वर आणि माळेगाव साठी सर्वांनी भूमिका घेतली तर आमची भूमिका शेतकरी हिताची आहे. सहकार चळवळ आहे, शेतकरी हिताचे निर्णय. शेतकरी हितचिंतक असेल त्याला आमचा पाठिंबा आहे. कारखान्यात शेतकरी हिताचा निर्णय असेल तर आमचा पाठिंबा. पुरंदर विमानतळावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्व विकासाची कामे व्हावीत, सरकारने चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मनमोहन सिंग यांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांना 4 पट भाव द्यावा ही मागणी. पुरंदरला विमानतळ व्हावं ही सर्व पुरंदरकरांची इच्छा आहे. विकास होताना आमचा विरोध नाही, शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे. बारामतीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. समाजाला वर्दीची भीती राहिली नाही. 3 घटनेत पोलिसांना जबाबदार धरलं जाते. बीड, परभणी अशा घटनेत पोलिसांना जबाबदार धरलं जाते, परंतु पोलीस उत्तम काम करीत आहेत. परभणी घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, बीड आणि परभणी येथे जाणारे पहिले नेते शरद पवार आहेत. दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारावर बोलताना त्या म्हणाल्या, एका दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील एका डॉक्टरमुळे सर्वांना चुकीचे समजणे आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी आपल्याला वाचवले आहे. गर्भवती महिला 5 तास कळा देत होती. संबंधित डॉक्टरची चुकी आहे, त्याला सजा झाली पाहिजे. संजय राऊत पुस्तकांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राऊत यांनी पुस्तक लिहिले याचा आनंद आहे, पण सरकार हे पुस्तक बाहेर येऊन देतं का याची खात्री नाही. माझा डेटा नाहीये. अख्खी जी टी सेंटर आहे तिथे 4-5 युवकांनी एका युवकाला बेदम मारून घेत आहे. ती CCTV मध्ये घटना कैद झालेली आहे. तसाच प्रकार इंदापूरमध्ये देखील घडलेला आहे. दोन्ही घटना कुठेतरी CCTV मध्ये बेदम तरुणांना मारहाण होताना दिसत आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्था यामुळे खूप जड अंतःकरणातून ही म्हणते, कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय का हा तुमचाच डेटा सांगतो. तुमचे सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे, खून असू दे, महिलांवर होणारे अत्याचार असू दे, स्पीडनी गाडी चालवणारी ती पोर्सची किती उदाहरणं तुम्हाला.
बारामती, इंदापूर, या बारामती इंदापूरमध्ये क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता, पण या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने. पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होतंय, का आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला, हा पण एक प्रश्न आहे. आणि 3 घटना झालेल्या आहेत ज्याच्याबद्दल मी कालही प्रेसमध्ये बोलले. तुम्ही बघा, बीडची घटना झाली, खापर पोलिसांवर फोडली. परभणीची घटना झाली, कोर्टाच्या आदेशात पोलिसच जपत. मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच इंगत. अशा प्रत्येक केसेस पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं जातं? नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सुप्रिया सुळे यांचा दौरा पूर्व नियोजित. पृथ्वीराज जाचक. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महाराष्ट्र राज्य साखर परिषदेचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. सध्या छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक लागल्याने सुप्रिया सुळे यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते. पृथ्वीराज जाचक यांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल असं मत पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केलंय. त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहे पॉझिटिव्ह कारखान्या बाबतीत. कारखाना शेवटी शेतकऱ्याचं कारखाना चांगलं अशी त्यांची भूमिका आहे. सर्व पक्षीय त्या दिवशी तुमच्या नेतृत्वात होय. अजित पवारांनी तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज सांगितलं, आज सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा जाहीर केला. एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या टप्प्यावरती आहे का? अशी अपेक्षा करूया. आपण लोकशाही आहे, ज्याला पाहिजे ते फॉर्म भरणार. जेव्हा आपण कसं कोणाला फॉर्म भरू नका कसं म्हणता येत नाही, पण सगळ्यांनीच ही संस्था त्यातलं प्रत्येकजण संचालक आहे, प्रत्येकजण चेअरमन आहे. माझ्या 30 सभासदांना म्हणणं आहे की कुठं काय मजा आणू नका, एकदा ही संस्था आपण बाहेर काढू, नंतर पुढे सगळ्यांची वय तरुणांना सगळ्यांनी पुढे बाबा होती आणि संस्था विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात विचार घेतले नाही. भाजप शिवसेना विरोध भाजपचे लोक आहेत ना आमच्याबरोबर आता आहेत, सेनेचे पण आहेत. तिथं सतीश अण्णा काटे आहेत, शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत ना, सगळ्यांचा पाठिंबा ह्याला. आता त्याविषयी सर्वपक्षीय मेळावा होता, तर याला कोणाला आम्ही बंधन केलं नव्हतं, कोणी आज आम्ही स्वागतच करणार होतो. आमच्याकडून कोणाला अडकायची नाही, कारण शेवटी छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे. आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांना बरोबर आणि आदरणीय दादा सांगितलं तसं मागच्या बरेच. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात कोर्टामार्फत SIT नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकर. आज कोठडीत मृत्यू प्रकरणात न्यायालयीन चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली. मात्र यानंतर कारवाई कोण करणार याबाबत कायदा अपुरा आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. मात्र कायदा अपुरा असल्याने तपासाबाबत कोर्टाने निर्देश द्यावे अशी आम्ही मागणी केली आहे. कोर्टाने हे मान्य केले. पुढील सुनावणी 29 एप्रिलला होईल. शासनाला नोटीस काढली आहे. या प्रकरणात SIT नेमावी आणि ही SIT सरकारच्या नाही तर कोर्टाच्या देखरेखाखाली काम करेल अशी आम्ही मागणी केली आहे. अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने
नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डे डाऊन करावं. त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असणारा SITची सुद्धा मागणी करतो की SIT नेमण्यात यावी. पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं. कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलंय ना ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच. बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यात सांगितलेलं आहे, नेमकं दोन्ही सिमिलर कसे आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे. पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एमिनेस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे, कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवतोय. त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे. ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेडच्या वतीने दिनांक 1 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रमाचे जाट पडताळणी फरोक मुकदम यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा जाट पडताळणी समिती छाया कुलाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड अलका पाटील यांची उपस्थिती होती. सदर सामाजिक सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दिनांक 8 ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व अधीनस्थ नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अणुजाती मुला मुलींचे शासकीय निवासी वसतिगृहात तेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ज्या विविध योजना आहेत समाज कल्याण विभागाच्या त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मला आनंद वाटतो आहे की या कार्यक्रमामध्ये मी सहभागी आहे. समाज कल्याण विभागामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात आणि नागरिकांना त्याचा फायदा दिला जातो त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचाव्यात. या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर राजेशजींच्या पुढाकाराने एक लाभार्थी आहेत त्यांना आपण 4 एकर जमिनीचे वाटप केलेले आहे. अशा पद्धतीने विविध योजना आहेत. आपल्या सर्वांना आवाहन आहे की या योजनांचा आपण सर्व तळागाळातल्या नागरिकांपर्यंत या योजना पोचवाव्यात आणि या सामाजिक न्याय सप्ताहाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचे जे विचार आहेत ते आपण पुढे घेऊन जाऊयात आणि एक चांगला दक्ष चांगुलकीचा समाज आपण या ठिकाणी निर्माण करूयात. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या वाजूळ टोल नाका येथे जालन्याहून श्रीरामपूरकडे निघालेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने चालक आणि वाहक सतर्क असल्यामुळे बचावले असून या घटनेची माहिती मिळताच वाजूळ MIDC अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. गोविंद रामनाथ मैटे असे कार चालकाचं नाव असून या घटनेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एजुकेशन सोसाइटीज डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवास मधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू. चंद्रकांत धोत्रे असं मृत कार्यकर्त्याचं नाव. हृदयविकाराचा झटका आल्याने झाला मृत्यू. चंद्रकांत धोत्रे यांना वेळेत अँब्युलन्स न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा मृत कुटुंबियांचा आरोप. त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम अँब्युलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केला आहे. तुमचं नाव सांगा दादा आणि काय नक्की घटना घडली, काय प्रकार? मी संदीप शिंगे. माझे मोठे बंधू श्री चंद्रकांत धोत्रे हे सामाजिक क्षेत्रात पूर्व विभागाच्या एरियामध्ये भाजप स्थापन झाल्यापासून त्यांना समाजसेवेचं व्रतच घेतले होते. जणू गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून देणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे, समाजाच्या लोकांसाठी धडपड करणे, समाजाच्या बैठकीत सहभाग होणे, सार्वजनिक कामात सहभाग होणे, असे अत्यंत सगळ्या तनमन धनाने काम पूर्ण करत होते. त्यांनी काल जे मुंबईला गेले होते त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी, नागरिकांचे कामं होते, आमच्या समाजाची बैठक होती, त्या कामासाठी ते मुंबईत गेले होते. मुंबईत आकाशवाणी येथे त्यांचं राहण्याची सोय झाली होती, पण आकाशवाणी येथे गोरगरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात. आमचा भाऊ त्यातच होता. मग त्याच्या वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमच्या भावाचं दुःखद निधन झालेलं आहे. तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारने मी नम्र विनंती करतो. शंकर एजुकेशन सोसाइटीज डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही. विजयाबाई सूर्यवंशी. परभणीमधील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केसची आज कोर्टामध्ये सुनावणी होती. तेव्हा त्यांच्या आई सुद्धा या सगळ्या सुनावणीला हजर होत्या. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही कोर्टामध्ये न्याय मागायला आलोय आणि कोर्ट जे काही निर्णय देईल ते मला मान्य असेल. मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाहीये. मी फक्त कोर्टाच्या बोलण्यावर समाधानी आहे. लवकरात लवकर जे काही आरोपी असतील त्यांना पकडून शिक्षा द्यावी हीच माझी मागणी आहे. आरोपीला मोकळं काय आपण आपल्या वतीनं प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडतायत. आज पहिली सुनावणी झाली, काय आपली प्रतिक्रिया आहे? समाधानी आहात तुम्ही? मी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे. सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही मी. आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती मी समाधानी आहे. पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली हा चांगला विषय. साहेबांनी जे निर्णय घेतल्यात, वकील साहेबांनी घेतल्यात, जज साहेबांनी घेतल्यात, त्या निर्णयाला मी समाधान आहे. आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळं सोडले, त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत, त्यांना अटक करत नाहीत, मग ह्याच्यामध्ये काही अडचण, ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये. आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कोर्टासमोर? तुम्ही याचिका करते, तुम्हाला सांगता येईल? माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत, सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा.
आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे. आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे. आभार मानतात ते स्वतः उभा राहिले त्याबद्दल. हो, मी आभारी मानते साहेबाचे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभर आंदोलन. शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांनी आपापल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकाराविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागण्यांना मान्य झाल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी जेल भरो आंदोलन छेडत स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाऊन अटक करून घेतली. आंदोलक महिलांनी किमान वेतन 26,000 रुपये द्यावेत, चपराशी पदावर नियुक्ती करावी, नियुक्तीवेळी 5,000 रुपये पेन्शन द्यावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा योजना लागू करावी अशा मागण्या मांडल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग होता. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शालेय पोषण आहार कर्मचारी अर्चना भांडवलकर, आज आम्ही इथे जेलभर आंदोलन करत आहोत. आमची मागणी अशी आहे की आम्हाला शाळेमध्ये 2,500 रुपये मानधन मिळते शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना, आणि ह्या 2,500 रुपयेमध्ये आमचं एक महिनाभर आम्ही घर कसं चालवायचं हा प्रश्न आमच्या समोर तर आहेच. ह्या सरकारनं आम्हाला 2018 मध्ये 2018 डिसेंबर 2023ला कबूल केलं होतं की 1,000 रुपये मानधन आम्ही वाढ करून देऊ, आणि जाहीर पण केलं की 1,000 रुपये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली. पण अद्यापही त्यांनी 2 वर्ष होऊन गेले पण GR काढलेलं नाही. 2024 गेलं, 2025 पण आलं पण GR काढले नाही. हे सरकार लबाडासारखं आमच्याशी बोलत आहे, आम्हाला आश्वासन देते पण आमचं 1,000 रुपये मानधन वाढ करून देत नाही आहे. म्हणून आज आम्ही आमच्या मानधनात वाढ करून दिली पाहिजे सरकारने, म्हणून आज आम्ही इथं हे जेलभरो आंदोलन करत आहोत. आणि याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, मुख्यमंत्र्याच्या घराला आम्ही घेराव घेऊ. ह्या सरकारनं त्वरित आमचा 1,000 रुपये मानधन वाढीचा GR काढलाच पाहिजे. म्हणून आम्ही आज सर्व इथं आंदोलनात सहभागी झालेला आहे. तुमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही राहिल्या. सरकारला वेळोवेळी निवेदन दिलं पण सरकारला घाम फुटत नाही आहे. आणि ह्या 2,500 रुपये मानधनातमध्ये सरकारला सुद्धा हे सरकार 2,500 रुपये जगू शकते का? खासदारांचे पगार वाढले, त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही, पण ह्या गरीब कर्मचाऱ्यांना आज उन्हातान्हात आंदोलन करावं लागते. स्वतःच्या कामाचा मेहनतच्या पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळते 2,500 रुपये. आणि लबाडासारखं सरकार म्हणते 1,000 रुपये वाढ झाली पण त्याचा GR सुद्धा काढत नाही. म्हणून या सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं 1,000 रुपये मानधन वाढीचं GR त्वरित काढा हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने. इंधन गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 पुतळा येथे निदर्शने करून शासनाच्या दरवाढीचा निषेध नोंदवलाय. वारे अच्छे दिन, वारे महागाई असं लिहिलेला बोर्ड हातात घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिन येतील असे आश्वासित केले होते. मात्र वाढत्या महागाईमुळे जनतेला बुरे दिन आले आहेत. अदानी, अंबानी यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जातं. आमदार खासदारांना 25% पगार वाढ केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटलं जाते. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गॅसचा दर वाढलेला आहे सिलेंडरचा, तर एक महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया?
आम्हाला आता सवय झालेली आहे बघा या महागाईची. आम्ही मागचे 2014 सालापासून मोदी सरकारची फक्त आश्वासनं ऐकलेले की महंगाई जाएगी, सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. तर हे असे अच्छे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासून गॅसचे आणि इंधन दरवाढ केलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत, महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत. ह्या लाडक्या दाजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे. सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे. म्हणजे घरचं जे आर्थिक जी गणित असतात महिन्याला, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना एक घोषणेद्वारे आश्वासित केलं होतं की अच्छे दिन आएंगे. पण अच्छे दिन येण्याच्या ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. गोरगरीब सामान्य जनता या महागाईमुळे होरपळून निघालेली आहे. पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं, तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना 25% पगारवाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफटत सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहेत. याचा फटका या मोदी सरकारला 100% बसल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे होरपून चाललेलं आहे. काल या सरकारने 50 रुपये दरवाढ केलेली आहे. या शासनाने वेगवेगळ्या योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले आहेत, पण 1500 रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून ते 1500 रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे. कारण एवढी महागाई वाढलेली असते. साधं एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हणलं तर 300 रुपये त्याची किंमत आहे. मग 1500 रुपयामध्ये चूल पेटील का गोरगरिबाची? त्यामुळे आजचे दिन तर बघायला मिळत नाही, आजची महागाई बघायला मिळत आहे. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहोत. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. डायल 112 वर खोटा कॉल केल्यास होऊ शकते 1 वर्षाची शिक्षा व 10,000 रुपयांचा दंड. डायल 112 वर खोटा कॉल करून भावाने मर्डर केला आहे अशी बनावट माहिती दिल्याप्रकरणी विनायक विलास गायकवाड राहणार निवारानगर सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलिसांनी शहानिशा केली असता घटनास्थळी कोणतीही हत्या घडलेली नसल्याचं निष्पन्न झाले. ही घटना 27 मार्च रोजी मध्यरात्री 1:48 घडली. MIDC पोलीस ठाण्याचे अंमलदार सोमनाथ वाघमारे हे PCR मोबाईल 1 मध्ये कर्तव्यावर असताना त्यांनी हा कॉल उचलला. गणेश टेक्सटाईल्स MIDC येथे माझ्या भावाने मर्डर केला आहे असे कॉलवरून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कॉल करणारा विनायक गायकवाड हा तेथे आढळून आला. चौकशीत त्यानेच कॉल केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता परिसरात किंवा त्याच्या नातेवाईकांमध्ये अशी कोणती हत्या घडलेली नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे विनायक याने खोटी माहिती दिल्याचं उघडीस आले. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS कलम 217 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणीही डायल 112 वर खोटी माहिती देऊ नये असा इशारा MIDC पोलिसांनी दिला आहे. यामुळे पोलीस नियंत्रणेचा गैरवापर होतो व इतर गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होते असेही म्हणालेत. डायल 112 वर खोटा कॉल केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी 1 वर्ष कारावास अथवा 10,000चा दंड होऊ शकतो. नागरिकांनी जबाबदारीने वागावे. दिनांक 27/3/2025 रोजी 112 डायलवर गणेश टेक्सटाईल MIDC सोलापूर येथे कॉलरने भावाचा मर्डर केला आहे असा कॉल 112ला प्राप्त झाला. सदर कॉलनुसार आमचे बीट मार्शल त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर कॉलर त्यांना त्या ठिकाणी मिळाला. कॉलरशी संपर्क केला असता त्याने सांगितलं की माझ्या भावाने खून केलेला आहे, तुम्ही माझ्या घरी चला. त्यावरून आमचे बीट मार्शल हे सदर इसमाला घेऊन त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ व इतर त्याचे नातेवाईक यांची विचारपूस केली असता
तसा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे आढळून आले. त्यावरून सदर इस्माने चुकीची माहिती, खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. त्याने खोटी माहिती दिल्यामुळे MIDC पोलीस स्टेशन येथे BNS कलम 217 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यास 10,000 रुपये दंड व 1 वर्ष शिक्षा हे प्रावधान आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही विनाकारण खोटे कॉल 112 वर देऊ नये. 112 मुळात तातडीची मदत पीडितापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आपण त्याचा उपयोग करून घ्यावा. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा